नमस्कार मित्रांनो, मी रवी घोडके तुमच्या सर्वांचे स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण दररोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरती गप्पा मारत असतो. अशामध्ये 2 व्हिडिओमध्ये मी बोललो व्यवसायाविषयी. खरंच व्यवसायावरती तुम्ही कितीही बोला कमीच आहे. तुम्ही दिवसभर बोलायला लावलं तरीही मी दिवसभर व्यवसायावरती बोलेल. कदाचित माझं प्रोफेशन व्यवसायाच्या रिलेटेड आहे म्हणून कदाचित मी त्याविषयी बोलू शकतो, किंवा माझ्या रक्तामध्ये व्यवसाय आहे असं मला वाटतं कधी कधी. कारण मी जेव्हा स्वतःला जॉब करताना बघतो किंवा एखादी नोकरी करताना बघतो त्यावेळेस ते असं वाटतं की अंगावर काटा येतो, माझे शहार येतात की हे नाही करू शकत भाऊ आपण. कारण काय होतं ना माहितीये, माझी टेंडन्सी कशी आहे माहिती का, जसं विदेशात बऱ्याच ठिकाणी असं असतं की जेव्हा तुमचा मूड असेल तेव्हा तुम्ही काम करा आणि बाकी वेळ मस्त एन्जॉय करा. तर तशी माझी टेंडन्सी आहे. आणि कुणाच्याही जॉब करताना त्याच्या टाइम पिरियड मध्येच आपल्याला जॉब करावा लागतो, काम करावं लागतं. म्हणून बऱ्याचदा मला त्याविषयी अंगावर काटा येतो बघा. शैलेश, तुला काय वाटतं? आता मी तरी व्यावसायिक आहे, पण तू तर नोकरी करतोय आज, तर तुला कसं वाटतं नोकरीविषयी? नोकरीविषयी सर असं मला वाटतं की म्हणजे बांधलेली गोष्ट आहे. की म्हणजे तुम्ही कसं बिझनेसचं कसं मोकळं तुमच्या समोर असं टाइम स्पेंड करता येतो, की म्हणजे घरच्याला टाइम देता येतो आणि बिझनेसमध्ये व्यवस्थित टाइम देता येतो आणि ग्रोथला तुम्ही टाइम देता. पण जॉबला तसं नसतं ना सर. 9 to 5 वाला जॉब किंवा आता सध्या कधी कधी 6 बी होतात, कधी 7.5 बी होतात. 9 to 5 जॉब तो आपण म्हणतो, पण हे 9 to 5 वाला जॉबच नसतो. तो कमीत कमी 7 ते 7.5 पर्यंत आरामात चालेल. म्हणजे हे बघा, तू म्हणतोय की आता हा तुझा दृष्टिकोन आहे की बुवा जॉब मध्ये 9 ते 5 जॉब, फॅमिलीला वेळ दिला जात नाही वगैरे वगैरे. बरोबर आहे. मी सांगेल मित्रांनो, व्यवसाय करत असताना तुम्हाला कधीही सुट्टी नसते. तुम्हाला रविवारची सुट्टी भेटणार जॉब असल्यावर, तुम्हाला शनिवारची सुट्टी भेटणार जॉब असल्यावर, सण असल्यावर तुम्हाला सुट्टी भेटणार. परंतु व्यावसायिकाला सिंगल डे देखील सुट्टी नसते. तो आजारी जरी पडला तरी त्याला व्यवसाय हा करावाच लागतो मित्रांनो. ही सत्य गोष्ट आहे. दगडावरची रेष आहे, ही कधीच मिटू शकत नाही मित्रांनो. हो सर, पण मग मला वाटतं की म्हणजे बिझनेस मध्ये कसं तुमच्या मागे कोणाचा लोड नाही, असं म्हणजे टेन्शन नाही, असं लोड नाही असं वाटत असतं बऱ्याचदा. हा. परंतु व्यवसाय करत असताना लोड नसला तर जबाबदारी असते बघा. आज ते डायलॉग आठवला मला, असं आलं त्यामुळे. आज कमाएंगा तो कल ऐश करेंगा, ऐसा कुछ आहे ना, बरोबर? असं काही कमाएंगा तो कल शाम को खाएंगा, असं काहीतरी डायलॉग आहे तो. तसाच व्यवसायाची गोष्ट आहे. तुम्ही रोज मेहनत घेसाल तर भविष्य तुमचं चांगलं राहील. जर तुम्ही मेहनत घेणं थांबवणार तर तुमचा जॉब हा थांबणार, तुमचा व्यवसाय हा थांबणार. कारण माहितीये, व्यवसाय हा तुमच्यावर असतो, तुम्ही किती काम करता आणि किती कमवता. जॉब काय आहे, तुम्ही 9 to 5 जॉब केला, संध्याकाळी घरी आलं, ऑफिस जॉब जिकडे तिकडे सोडला, आपल्या घरी आपण 100% आहोत. पण व्यावसायिकाचं तसं नाहीये. व्यावसायिक सुट्टीवर असो, गावाला असो, लग्नाला असो, काही असू द्या, त्याला फोन येणार आणि त्याला त्याचं उत्तर द्यावंच लागणार मित्रांनो. म्हणून व्यावसायिकाला माझ्या मते तरी कधीही सुट्टी नसते, फॅमिली टाइम नसतो. कारण काय, त्याला कधीही फोन हे चालूच असतात. कितीतरी जर विचार केला त्यांनी टाळण्याचा, एखादा व्यक्ती म्हणतो नाही मी माझ्या फॅमिलीला भरपूर टाइम देतो, असा वेळ देतो, तसा वेळ देतो, नाही, तो खोटं बोलतोय याचा अर्थ. कारण की म्हणजे व्यावसायिक आणि व्यावसायिकची फॅमिली लाईफ ही वेगळी नसते, ती एकत्र अशी गुळमिळून गळवलेली असते एकदम. ती कधी लांब केल्या जात नाही शक्य मित्रांनो. सर बिझनेस आणि जे नोकरी करतात ना, त्याच्यामध्ये मला आता खूप काही क्वेश्चन आहे, मग तुम्हाला विचारायचं की खूप आता रील मध्ये आपण बघतो की बिझनेस करा, ग्रो करा, आणि खूप जण माहिती का मार्केटमध्ये उतरा, किंवा तुम्ही जॉब करसा किंवा सॅटिस्फाईड नाही तुमच्या जॉबला, तुम्ही बिझनेस मध्ये उतरा. तर खरंच डायरेक्टली माणूस जेव्हा बिझनेस मध्ये उतरतो तर तो एवढा ग्रो करतो का? पहिल्या दिवशी तुम्हाला यश मिळेल असं कधीच नाहीये. बरोबर. मी या अगोदरही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे या गोष्टीविषयी की व्यावसायिकाला पहिल्या दिवशी यश मिळत नाही. त्याला 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष स्ट्रगल ही करावंच लागतं. परंतु त्यानंतर त्याचा हात बसला जातो, त्याला प्रॅक्टिस होती तेवढी, आणि मग त्याची कमाई वाढत असते मित्रांनो. जॉबला पेक्षा व्यवसायामध्ये इन्कम जास्त आहे, पण टेन्शन ही तेवढंच जास्त आहे मित्रांनो. म्हणून मला तरी वाटेल, जर तुम्हाला टेन्शन नको हवं असेल तर तुम्ही जॉब निवडा. जॉब सोडला, तुम्हाला प्रॉफिट हो, कंपनीला नुकसान हो, तुम्हाला काही गरज नाही त्याविषयी.
हा म्हणजे एक पण माणूस म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये राहतो सर की म्हणजे मला काय हा, माझं 9 to 5 एक तारीख जॉब पैसा भेटणार आपला. हो माझं काम केलं मी निघून जाणार संपला पण विषय. तुम्हाला जर कम्फर्ट झोन मध्ये राहायचं नाहीये, तुम्हाला खूप मोठी झेप घ्यायची आहे, तुम्हाला तुमच्यावर खूप सारा पैसा कमवायचा आहे, खूप मेहनत करायची आहे, रिस्पेक्ट कमवायची आहे खूप सारी, तर त्यासाठी तुम्हाला व्यवसाय करण्याची फार तर फार गरज आहे मित्रांनो. व्यवसाय आणि नोकरी याच्यामधलं फरक एक तुरळक 2-4 गोष्टीवर मी तुम्हाला सांगितलं असेल की बाबा वेळ असेल, कसं प्रसिद्ध होतात, काय सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या 2-3 गोष्टी सांगितल्यात मी. तर सगळ्याच गोष्टी मी सांगत बसत नाही किंवा शैलेश सांगत बसणार नाही. आपण ऍक्च्युअल मध्ये वेगवेगळ्या व्यक्तींचे मुलाखती आपल्या म्हणजे हे घेणं चालू आहे, अपॉइंटमेंट घेणं चालू आहे आपल्या. कारण जर अपॉइंटमेंट पाहिजे मला किंवा कोणाचं जर मी मुलाखत घेणार आहे तर तो साधा माणूस तुम्हाला भेटणार नाही. तो त्या गोष्टीमध्ये परफेक्ट असणार आणि त्यानंतरच आपण त्या गोष्टी व्यक्तीची मुलाखत घेणार, कारण त्याच्याकडे अनुभव असणार, ज्ञान असणार, त्यामुळे तो आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करू शकणार मित्रांनो. म्हणून आमच्या पुरतं, आपल्या पुरतं मी तुम्हाला या 2-3 गोष्टी सांगितल्या. व्यवसाय का नोकरीपेक्षा चांगला आहे आणि नोकरी का व्यवसायापेक्षा चांगली आहे याच्याबद्दल संदर्भात मित्रांनो. आज जाणून घेऊयात अजून भरपूर गोष्टी पुढच्या काही व्हिडिओमध्ये की व्यवसाय हा चांगला की वाईट मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.